हॅलो गाईज, तुमचं सगळ्यात स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. हा आहे आपला बीड आणि परळी हायवे रोड आणि हा आपला छत्रपती संभाजीनगर. हे दोन्ही रस्ते तिथं कनेक्ट करणार आहेत. सध्या फक्त कच्चा म्हणजे मुरुम वगैरे टाकून असं फक्त बनवलं आहे, नसते भिंत बांधायचं काम चालू आहे इथं. असं पुढं आलो तर आता आम्ही हे बघा असं काम चालू आहे रस्त्याचं. पण भारी वाटते, झाडं फुलाची झाडं वगैरे लावून मोठे छोटे सगळे वाहन ह्या रोडवरून वागते. तर जे प्रोटेक्शनची भिंत आहे त्याचं काम राहिलेलं आहे. ह्या साईडचे पूर्ण माती वगैरे पुढचं काम भरपूर राहिले. ह्या लाईनचं सगळ्यात जास्त टाईम जातो तो अशा जे मी आत्ता आलो आहे परत आपलं तुम्हाला बायपासचं जे काम आहे आपलं बीड बायपासचं, जो मध्ये म्हणजे संभाजीनगरचा जो वरती जाणारा जो हायवे त्याच्या साईडलाच एक दुसऱ्या रस्त्याचं काम चालू आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघित असेल तर तुम्हाला बायपासला जाऊन दाखवलो. आत्ता मी आलो आहे परळी रोडला, बीड परळी, तर तिथलं तुम्हाला काम दाखवतो. हे बघा हा आहे आपला बीड आणि परळी हायवे रोड आणि तिकडं पण काम चालू आहे. तिथूनच असं खालून रस्ता आलेला दिसतोय बायपासपासून. आणि हा आपला छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालून असं हा एक रस्त्याचं काम चालू आहे आणि ते पुढे जाऊन जॉईंट होणार आहे. आणि ह्यांना वर्कर होते तर त्यांना म्हणलं चला विचारावा. तर इथं जर हा रस्ता इथपर्यंत म्हणजे जॉईंट म्हणजे इथं काय होणार प्रॉब्लेम, ते बोलले हे बॅरिकेड तोडणार आहेत ते आणि हे दोन्ही रस्ते तिथं कनेक्ट करणार आहेत. म्हणजे हा पण रस्ता येणार जाणारा आणि तो इकडचा येणारा तो पण चालू राहील. आणि हा सरळ जो दिसतोय तुम्हाला हा रस्तासुद्धा चालू राहील. तर असं जोरात काम चालू आहे त्या साईडला सुद्धा आणि या साईडला सुद्धा. आणि वरती आपला संभाजीनगरचा हायवे, म्हणजे जेणेकरून कुठल्याच प्रकारचं ट्रॅफिक वगैरे होणार नाही. तर हे असं इथं काम चालूच आहे. सध्या फक्त कच्चा म्हणजे मुरुम वगैरे टाकून असं फक्त बनवलं आहे कच्चा. आता नंतर इथं असं सिमेंटचा रस्ता बनवतील. आता नेमकं सिमेंटचा बनवतील का डांबराचं ते माहीत नाही, पण तुम्ही बघू शकता असं पूर्ण इथं काम दिसतंय चालू आहे ते. आणि हे मधलं फोडून इथं हे दोन्ही रस्ते जॉईन करणार आहेत. पण नेमकं आणि हा परळीला म्हणजे परळी जाणार रस्ता आणि आपली ही बीड साईड. पण नेमकं इथं डिझाईन काय होणार आहे काय माहिती, बॅरिकेड किती लिमिटपर्यंत तोडणार आहेत काय माहीत नाही. पण असं काम चालू आहे इथं. तिकडं पण एकदम जोराने काम चालू आहे. वाटलं तर त्या साईडला पण तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि सध्या बघा हे असं काम चालू आहे, वरून पण रस्ता चालूच आहे. आणि थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की कसं काय काम चालू आहे. हे बघा इथं असं साईडने काम चालू आहे, तिकडं पण चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. पण सध्या बघू शकता हे असं काम चालू आहे इथं. आता हे कशासाठी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की वरून काहीतरी ढास होऊ नये किंवा काही प्रॉब्लेम होऊ नये, त्याच्यामुळे ही भिंत बांधायचं काम चालू आहे इथं. बघू शकता हे बघा असं पुढं आलो तर आता आम्ही. तर हे बघा असं काम चालू आहे रस्त्याचं. आणि पुढे गेल्याच्या नंतर परत ह्या जो संभाजीनगर जो आपलं छत्रपती संभाजीनगर जो हा रस्ता आहे जाणारा रोड, तर त्याला हा असा नंतर पुढे जाऊन असं जॉईन केलेलं आहे. हे बघा असं आणि असं रुंदीकरण केलेलं आहे. बायपासपासून ते सरळ असा रस्ता आहे. पुढे आल्याच्यानंतर थोडासा पुढे कनेक्ट केला आहे ह्या रोडला. रस्ता चालू नाही तरी पण गाड्या वागतात असं. आणि हे पण भारी वाटते, झाडं फुलाची झाडं वगैरे लावून. सगळे मोठे मोठे जे वाहन आहेत ना, मोठे छोटे सगळे वाहन ह्या रोडवरून वागतात. आपण ती साईड बघितली, तो साईड कवर केला आणि आता आपण परत इकडे जातोय. इकडचं तुम्हाला दाखवतो काय काम चालू आहे ते. हे बघा इथं सध्या जी भिंत आहे त्याचं काम राहिलेलं आहे, तुझं अपोजिट साईडला करायचं चालू आहे. आणि इकडं डंपर वगैरे पुढे उभा आहे, मातीचं काम वगैरे करायचं चालू आहे. इकडं खोदकाम चालू आहे. इकडं असं भरपूर काम राहिलेलं. हो हो इथं मोस्ट जे आपण डंपर बघत होतो ना ते सगळे हे बघा ह्या साईडचे पूर्ण माती वगैरे डंपर नाही इथपर्यंतच डंपर वगैरे तिथलं खालची जे माती म्हणजे पुढचं काम भरपूर राहिलं या लाईनचं. कारण की इथलं खोदकाम चालू आहे आणि पूर्ण माती जे काढून ह्या डंपरमध्ये भरायचं काम चालू आहे. नंतर ती माती पुढं ट्रान्सफर केली जाते. म्हणजे ह्या साईडचं भरपूर कवर झालेलं आहे तिकडे बघा. आणि इकडे राहिलेलं आहे पुढं असंच म्हणजे मध्ये मध्ये काम चालू आहे. अशा एक हे पाडून काय म्हणतात आपण असं टीम करून काम चालू आहे, म्हणजे जेणेकरून जास्त होईल. हे का पुढं काम चालू आहे असं. तर ही आहे दुसरी साईड बघू शकता. इथपर्यंत असं म्हणजे गाडी येईन असं डंपर वगैरे येईन असं काम जागा केलेली आहे.
थोडंफार अजून भरपूर राहिले, तरी पण इथं घाण वगैरे काढायची राहिली. आणि इथं पण कोराचं काम राहिलेलं आहे पूर्ण साईडनी, म्हणजे जेणेकरून त्याची भिंत वगैरे येईल प्रॉपर. हे फोडलेलं दिसते आपल्याला. आणि पुढे अजून म्हणजे मोस्ट ऑफ भरपूर काम राहिले. सगळ्यात जास्त टाईम जातो तो अशा जे खोदकाम आहे ना, ते लेवलिंग करायला खोदकाम, आणि तिथं जास्त सगळ्यात मोस्ट टाईम जातो. रस्ता बनवायला एवढा वेळ नाही लागत जेवढा इथं लागतो. तर हे आहे बघा आपले बीड साईड, आणि ही आहे आपली परळी साईड. हा बीड परळीचा रोड आहे. आणि तिथं ह्या बायपासच्या साईडलाच चाललेला दुसरा बायपास रोड आहे, त्याचं हे अपडेट आहे बघा. हे असं काम चालू आहे इथं. आता हे बघायचं राहिलं की इथं नेमकं काय कसं होतं आहे ते. बाकी अशी आहे बघा ह्या बायपासची अपडेट, बघू शकता. असा होता ह्या बायपासची नवीन होणारा जो रोड आहे त्याची अपडेट. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.